अर्णव खैरे यांच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, काय भावना व्यक्त केल्या आहेत, ऐकूया आपण। तुम्ही मला विचारलं ना, मुलाने आत्महत्या केली आहे, तुम्ही जबाबदार असून म्हटलं की ट्रेनमध्ये काही वाद झाला होता, नेमका काय प्रकार घडला होता? सर, माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला। सकाळी एक तर त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो, तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता। प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचा कल्याणवरून आणि मग त्याच्या पुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता, समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती। त्या हिंदी भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यानुसार, ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना, तो धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की भाई थोड़ा आप मेरे पे प्रेशर आ रहा है, थोड़ा आप आगे धक्का दो। तर त्याने बाजूची लोक होती ना, त्याने त्याला कानाखाली वगैरे मारलं आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का? तो म्हणतो अरे मी मराठीच आहे। तो म्हणतो नाही मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का? त्याला मारहाण केली आणि तो म्हणाला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू अजून काय त्यांना बोलला का, म्हणजे वाद वाढवला। मी बोलतो पप्पा मी काय, माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतोय तर असं काही कोणाशी भांडण करायचं नाही। आपण एक सर्वसामान्य घरातले माणसं आहेत आणि आपल्याला असं काही जमणार नाही। आपल्या मागे कुठली पॉलिटिकल पार्टी नाही, आपल्या कुठल्या पॉलिटिकल कुठली शक्ती नाही आपल्या मागे, त्यामुळे अशा वादामध्ये जायचं नाही। आणि मी स्वतः ह्या मारामारीचा किंवा याच्यामधला मी तसा प्रवृत्तीचा मी नाही आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या मागे पण अशा येणार नाही की तुम्ही कुणाशी भांडण केलं तर मी तिथपर्यंत तुमच्या भांडणाला म्हणजे मी सपोर्ट करायला येईल असं मी काही करायला येणार नाही। त्यामुळे तुम्हाला फोन करून या घटनेची माहिती दिली? मला अर्णवनी घरी आल्यानंतर मी आमचे कसं असतं, माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला निघाल्यानंतर कॉलेजला पोहोचला काय, निघाला काय, घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो। त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्यनियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता। त्याने नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चाललो आहे। मग घरी जाताना मी म्हटलं ठीक आहे, माझी प्रॅक्टिकल त्यांनी मला तसा मेसेज केला की पप्पा मला मळमळत आहे पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे, प्रॅक्टिकल आटपून मी कॉलेज सोडून मी घरी जातो आहे। आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं, आज नेहमीप्रमाणे तो कल्याण स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून। मी म्हटलं ठीक आहे, आता घरी गेल्यावर फोन कर। म्हणजे माझं लक्ष असं आहे की आपली मुलं उतरली म्हणून इकडे तिकडे जायला नको ना, असं आम्ही एक संस्कार नंतर मग तेच सांगतो मी। त्याने नंतर आहे ना पुढे घरी आला आणि मी घरी पोहोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो। मी म्हटलं ठीक आहे। नंतर मग त्यांनी 15-20 मिनिटांनी एक 10-15 मिनिटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं मारलं म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।